पुणेरी ढोल पथकवाले. आम्हा डीजे वाल्यांना कोणतीच प्रॅक्टिस करायला लागत नाही. ऑन द स्पॉट कोणतेही गाणं लावू शकतो. फुल प्रॅक्टिस. आम्हाला ढोल पथकवाल्यांना आहे ना फुल प्रॅक्टिस करायला लागती. गणपती बसायच्या 2 महिने अगोदर पासूनच आमची प्रॅक्टिस चालू आणि एकदम जोरशोरात आमची प्रॅक्टिस चालू असते. आधी तुफान, ऊन, वारा, पाऊस काहीच बघत नाही आम्ही. पुरी, पोरं, म्हातारी, कोतारी सगळी असतात प्रॅक्टिसला डायरेक्ट. अरे आमची आहे ना नुसती प्रॅक्टिस बघायला लोकांची गर्दी होती डायरेक्ट. लोक रोडवरची येणार जाणार थांबू थांबू आमच्याकडे बघतात आमची प्रॅक्टिस जरी चालू असली. आमच्या डीजेच्या बासनी लोकांच्या गाड्यांच्या काचा फुटतात आणि लोकांच्या कानाचे पडदे फाटतात. असा आमचा बेस असतो. एकदम क्वालिटी तळी. आमच्या ढोल ताशाचा जो ढोल असतो का त्या ढोलाचा एक ठोका जरी पडला ना कान लोकांचे तृप्त होते. अंगावर डायरेक्ट काटा येतो. असला असतो तो ओरिजिनल नॅचरल बेस. पहिल्या ठोक्यालाच हृदयाचे ठोकेच वाढतात डायरेक्ट. एकदा ताशाची तर्री सुरू झाली ना असं कानात गुदगुल्या होत्यात नुसत्या माणसांचे. आमच्या डीजे वरती मराठी, बॉलिवूड, रिमिक्स, रॅप असे गाणे वाजतात. गाणी आमच्या ढोल ताशाच्या पथकामध्ये आहे ना अजिबात गाणी फिनीत असले काय नसते. आमच्या डायरेक्ट वेगवेगळे पॅटर्नचे थीम असतात. काय करतो तुमच्या ते गाण्यांना बॉलिवूड आणि फिलीवूड असली गाणी. गणपतीचा सीझन आणि गाणं कोणचं मुन्नी बदनाम होईल, ये जवानी हे दिवाणी ना असली गाणी असते कुठे. त्यामुळे ना आमच्या ढोल ताशा पथकात एकदम पारंपरिक पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतो. पद्धतशीर शिवगर्जना केली जाते आणि मग तिथून पुढं ढोल पथकाला सुरुवात होती. अरे पोरं दमतच नाही. तुमचा डीजे तरी 1-2 तासात बंद होत्यात. आमचं तसं नसतं ढोल ताशा पथकाचं. एवढी एनर्जी असते ना पोरांच्यात. एकदा ढोल वाजवायला सुरुवात केलं ना त्यांनी संध्याकाळी संपतो डायरेक्ट. एवढा जोश असतो त्यांच्या तोंडावर. अरे गणपतीच्या वेळेस ना बाळा प्रत्येक ढोल ताशा वादक आहे ना एकदम नाचखोळा पोशाख बिशाख घालून ढोल वाजवतो. आणि आमच्या ढोल ताशा पथकात पोरं पुरी तसलं काय भेदभाव नसतो. सगळे मिक्स असतात. वयस्कर म्हणू नको, लहान पोरं म्हणू नको, सगळी मिळून मिसळून प्रॅक्टिसला बी येतात आणि मिरवणुकीच्या दिवशी बी येतात. तुमच्या डीजेचं काय 4 व्यसन 4 टॉप तसलं आमचं नसतं. 50 ढोल 50 ताश. आमचा डीजे चालू असताना जर अचानक पाऊस आला तर आम्ही लगेच डीजे बंद करतो आणि प्लास्टिकनी झाकून टाकतो. तळी. आमचा ढोल ताशा पथक चालू असताना जर का पाऊस आला ना अरे मग त्या डबलच एनर्जी सुरू होती पोरांची डायरेक्ट. पोरं काय ऐकतात होय मग पावसात त्याला डबल एन्जॉय. मग ते झोपू झोपू पार छाताळा बोकंडी ढोल घेऊ घेऊ वाजवतात डायरेक्ट. ऊन, वारा, पाऊस, आंधी, तुफान काय येऊ दे पोरं काय ऐकतात होय तेव्हा आमची पुण्याची. एकदा ताशाची तर्री सुरू झाली ना म्हातारे माणसाच्या अंगात बी एकदम तरतरी येते डायरेक्ट. असला नाचखोळा असतो आमचा ढोल ताशा पथक. म्हणून डीजे वाल्यांनो तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. पुणेरी ढोल ताशा पथकाचा तुम्ही आहे ना आदच नाही करायचा. विषय एंड.